नमस्कार मंडळी, मटणची चमचमीत भाजी कशी बनवायची बघूया. तेल, मोहरी, जिरं, कांदे, हळद, मटण, मीठ. एक पळी तेल टाकलं, तेल गरम झालं, मोहरी टाकली, जिरं टाकलं, कांदे टाकले. आता तेलात चांगलं फ्राय करून घेऊया. हळद टाकली, चवीनुसार मीठ टाकलं, मटण टाकलं, तेलात चांगलं फ्राय केलं. आता आपण याच्यामध्ये 1 तांब्या पाणी टाकू. आता आपण कुकरच्या 3 शिट्ट्या घेऊया. त्या भाजीला लागणारं साहित्य आपण बघूया. तेल, लसूण, कांदे, खोबरं, डाळ्या, धना पावडर, कोथिंबीर, जिरं, मोहरी, मटण मसाला, गरम मसाला. यावर आपण कढई ठेवली, कढई तापली, त्याच्यात आपण 3 पळ्या तेल टाकूया. तेल तापलं, त्याच्यात कांदे, खोबरं, लसूण तेलात टाकूया. ते तेलात चांगले फ्राय करूया. आता लसूण, कांदे, खोबरं पेस्ट तेलात फ्राय झालं, त्याच्यात 2 चम्मच धना पावडर टाकूया. ते फ्राय झाल्यावर लाल मिरची पावडर 1 चम्मच टाकूया. ते फ्राय झाल्यावर मटण मसाला 1 चम्मच, गरम मसाला 3 चम्मच. ते चांगलं तेलात फ्राय करूया. अर्धा चम्मच हळद पावडर, चिरलेली कोथिंबीर तेलात फ्राय करूया. फ्राय झालं, त्याच्यात शिजलेलं मटण टाकूया. मला लागतं तितकं पाणी तुम्ही टाकू शकता. चवीनुसार मीठ. भाजीला फोडणी दिली गेली. आता भाजी चांगली उकळू द्या. भाजीला चांगली उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. असंच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटू. तसंच मस्त राहा, आनंदी राहा. सर्वांना बाय बाय.